मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक मदत कक्ष आम्ही स्थापन केलेला आहे. वाशिम जिल्ह्यापुरता हा मर्यादित आहे. परंतु राज्यभरातून संभाजी ब्रिगेडकडे अनेक समस्या येत असतात आणि त्याला आमच्या लेव्हलवर समुपदेशन किंवा मदत करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत असतो. सर्वसामान्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात हे ब्रीद घेऊन आम्ही गेल्या काही दिवसापासून समाजकारणामध्ये काम करत आहोत. अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण वावरत असतो किंवा समाज माध्यम समूहातून आपण जात असतो. हे करत असताना बऱ्याचदा असं होतं की अनपेक्षितपणे एखाद्या लिंकवर किंवा एखाद्या ऍप्लिकेशनवर आपण चाललं जातो आणि ते गेल्याच्या नंतर मग तिथे कुठेतरी आपली फसवणूक होते किंवा गरजवंतांना अक्कल नसते. या उक्तीनुसार बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशन जी NBFC अंतर्गत रजिस्टर आहेत आणि ह्या बहुतांश कंपन्या ह्या फेक आहेत किंवा बोगस आहेत. याच्यावर रिझर्व्ह बँकेचं किंवा सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही. एकीकडे सरकार जागतिक महासत्ता झाल्याचं बतावण्या करत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांची पिळवणूक आणि फसवणूक होते आहे. मग ह्या ऍप्लिकेशनमध्ये मग जे काही रेप्युटेड म्हणून ओळखले जाणारे जे काही प्लॅटफॉर्म असतील, मनीव्ह्यूची जाहिरात नेहमी येते, प्रिफेअरची येते, धनी लोन्स असतील, स्टॅशफिन असेल, किश्चत असेल, हे वेगवेगळे लोनचे ऍप्लिकेशन्स आहेत. हे NBFC अंतर्गत रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन खाली रजिस्टर झाल्याची ती बतावणी करत असतात. मात्र हे फक्त तुमच्या आमच्या फसवणुकीसाठी आहेत. तर अशा वेळेस आपण या ऍप्लिकेशन्स मधून बऱ्याचदा कर्ज घेतो आणि ते काय करतात, कर्ज घेतल्याच्या नंतर अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी त्याची करतात. म्हणजे 2,000 किंवा 3,000 तुम्हाला गरजेपोटी कर्ज देतात आणि 3,000ची एका आठवड्यात किंवा 15 दिवसात किंवा एका महिन्यात 6,000 7,000 त्याला 200 रुपये 500 रुपये रोजानं ते दंड लावणं सुरू करतात आणि त्याच्यानंतर आपण ते पैसे भरले नाही तर आपल्याला फोन कॉल्सद्वारे त्रास देतात किंवा तुमचा डाटा जो आहे तर तुमची क्रेडिट हिस्ट्री ते खराब करतात किंवा सिव्हिलला तो डाटा अपडेट करतात आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी तुम्हाला लोन घ्यायचं असते, मग ते लोन तुम्हाला मिळत नाही. किंवा बऱ्याचदा असं होतं की मुलगा फ्रेश असतो, त्याला इंजिनिअरिंग करायचं असते, डॉक्टरकी शिकायची असते आणि एज्युकेशन लोनसाठी तो अप्लाय करतो. मात्र त्याच्यासोबत को बॉरोवर किंवा को अप्लिकंट म्हणून त्याच्या आईचे, वडिलाचे, नातेवाईकाचे डॉक्युमेंट्स मागितले जातात आणि मग आई वडिलाच्या पॅन कार्डवर नेमकं हे कुठलं तरी लोन दाखवत असतं आणि अशा वेळेस मग आपलं जे होणारं लोन असतं ते होत नाही आणि आपलं आयुष्यभराचं नुकसान त्या माध्यमातून होत असतं. तर तुर्तास आपण फक्त या व्हिडिओतून ही माहिती घेणार आहोत की बऱ्याचदा आपण काय करतो की एखाद्या कंपनीचं आपण 2,000 5,000 10,000 लोन घेतो आणि ते भरतो, मात्र ते आपल्याला काहीतरी 10-12 रुपये आपल्याकडं दंडाचे किंवा कुठल्या तरी गोष्टीचे शिल्लक राहिले असं सांगतात किंवा आपल्याकडे त्याची एखादी रक्कम शिल्लक असते त्याची बतावणी करतात आणि फोनद्वारे तुम्हाला एवढा त्रास देतात की 2-2 मिनिटाला ते तुम्हाला फोन करतात, सुट्टीच्या दिवशी फोन करतात, रात्री बेरात्री फोन करतात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देतात. तुम्ही बऱ्याचदा वैतागून त्यांना शिव्या घालता, परंतु त्या शिव्याला ते जुमानत नाहीत. ते एवढे सराईत झालेले असते आणि त्यांचे जे येणारे कॉलचे नंबर असतात तर ते कॉलचे नंबर हे त्याच्यावर कुठलाही रिकॉल होत नाही आणि याच्यावर मग ती तुमची ट्राय असेल, RBI असेल, याचं कुठलंही नियंत्रण नाही. मात्र अशा स्थितीमध्ये आपण तक्रार दाखल करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. सायबर पोलिसांनी ती तक्रार घेतली पाहिजे, मात्र सायबर पोलीस आणि तुमची तक्रार घेत नाही. मात्र आपण त्रास सहन केल्यापेक्षा, असं म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त अपराधी असतो किंवा गुन्हेगार असतो. तर हा अन्याय सहन केल्यापेक्षा आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याची तक्रार करू शकता. त्याचा हे 30 सेकंदाचा एक व्हिडिओ आहे. तर ती तक्रार तुम्हाला कशी करायची याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. सोबतच गुगलवर तुम्ही त्या वेबसाईट सर्च करू शकता किंवा त्याचे मेल ID किंवा लिंक प्राप्त करू शकता किंवा मोबाईल नंबरही प्राप्त करू शकता किंवा त्याचे ऍड्रेस प्राप्त करू शकता किंवा जो स्क्रीनवर तुम्हाला आमचा व्हॉट्सअप क्रमांक दिसते तर त्या व्हॉट्सअपला आपण आपल्या समस्या आम्हाला मोडक्या तोडक्या भाषेमध्ये जसे असेल तसे लिहून पाठवू शकता. जसा वेळ भेटला तसा यथावकाश आम्ही तुमच्याशी संपर्क करू आणि तुम्हाला समुपदेशन करण्याचा किंवा योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू. कृपया यासाठी कुणी फोन करू नये, व्हॉट्सअपला मेसेज करावा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ. ही क्लिप ऐका. तुम्ही कर्ज न घेता लोन कंपनीकडून वेगवेगळ्या नंबरवरून फोन येत असतील आणि धमक्या मिळत असतील तर खालील उपायांचा विचार करू शकता.
फोन ब्लॉक करा, त्या नंबरांना ब्लॉक करा आणि स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी तुमच्या फोनवर ट्रू कॉलर सारखे ॲप्स वापरा. साक्षेपानं लेखी तक्रार दाखल करा. तुम्ही कंपनीला लेखी तक्रार ईमेल किंवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवा. यामुळं पुरावा राहतो की तुम्ही कंपनीशी संपर्क केला आहे. सायबर क्राईम विभागामध्ये तक्रार करा. अशा परिस्थितीत सायबर क्राईम किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. धमक्या दिल्या जात असतील तर याची माहिती पोलिसांना द्या. आरबीआय किंवा उपभोक्ता आयोगात तक्रार करा. जर आरबीआयकडे तक्रार करून उपभोग झाला नसेल तर तुम्ही उपभोक्ता आयोगात तक्रार दाखल करू शकता.